आवाज येतोय का? कमेंट मध्ये बोला. आवाज येतोय का? बोला कमेंट मध्ये. कमेंट मध्ये सांगा आवाज येतो का? आवाज येतोय का? कमेंट मध्ये बोला. ओके, चला. हो, चला. बघा, आपल्याला एका नवीन प्रकरणाला सुरुवात करायचंय. जे की मी हे प्रकरण घेत असताना वर्गामध्येही ऑलरेडी क्लिअर केलेलं होतं की जे आपल्याला वर्गामध्ये घेतलेलं नाही असेच प्रश्न मी त्या ठिकाणी घेतोय. तर हे जे प्रश्न आहेत ते म्हणजे दशांश संख्या या प्रकरणाचे आहेत. आणि हे दशांश संख्या म्हणजे नेमकं आणि कशा पद्धतीनं असतं ते बघा. आता आता ह्याला पहिला प्रश्न बघा समोर दिलेला आहे. दशांश संख्येचा लहान मोठेपणा आहे. कोणता आहे? दशांश संख्येचा लहान मोठेपणा आहे. आता हे कसं असतंय ते बघा. आता लक्षात घ्या. आता हे बाबा लहान कोणती मोठी कोणती हा एक घटक असतो. बरेच वेळेस विचारतील लहान मोठेपणा मला दशांश संख्येचा हवा आहे. लहान मोठेपणा, दशांश संख्येचा लहान मोठेपणा. आता ह्याच्यामध्ये मला या ठिकाणचे चिन्ह बसवायचे. नंबर 1 आहे ते म्हणजे हे आहे. नंबर 2 आहे ते म्हणजे हे. नंबर 3 आहे ते म्हणजे हे. म्हणजे मला सांगायचे काय, या ठिकाणी तुमचे जे चिन्ह आहे ते 1 2 3 असे 3 जे आहेत तर ते 3 चिन्ह मला या ठिकाणी भरून घ्यायचे. तर हो का बघा, ह्याला सोडवत असताना लक्षात ठेवा दशांशच्या पाठीमागले ह्याला पूर्णांक संख्या म्हणतात आणि ह्याला पॉइंट मधले किंवा अपूर्णांक संख्या म्हणतात. ह्याला पूर्णांक संख्या म्हणतात आणि ह्याला काय म्हणतात? अपूर्णांक संख्या म्हणतात. मग काय म्हणायचंय मला लक्षात घ्या. तुमचा लहान मोठेपणा ठरवत असताना अगोदर लक्षात ठेवायचं पूर्णांक संख्यावरनं लहान मोठेपणा ठरवायचा. आता पूर्णांक मध्ये कसं आहे? तर 10 आहे. इथं किती आहेत? 9 आहेत. मग मोठं कोणतं सांगा बरं? 10 का 9 आहे? 10. मग 10 वरनच या ठिकाणी लक्षात ठेवायचं जे पूर्णांक संख्या आहे 10 आणि इथं 9 आहे ह्याच्यावरनं लहान मोठेपणा ठरवा. ह्या पॉइंट नुसार लहान मोठेपणा नको. बरेच जणाला असं काय वाटतं की हे 23 आहेत आणि हे किती येतं? 98 आहेत. हे 23 आहेत आणि हे काय आहेत? 98 आहेत. मग आता 98 कसं आहे? या ठिकाणची मोठी आहे. बरेच जणाला वाटायचं बाबा हे मोठं आहे, तर तसं नाही. पूर्णांकानुसार लहान मोठेपणा ठरवायचं. मग तुमची मोठी जी संख्या झाली हे आणि हे चिन्ह बसलं तुम्हाला. आता दुसरं जे आहे ते लक्षात घ्या. आता या ठिकाणी जे आहे 10, इथं पण 10 आहे. जर पूर्णांक संख्या तुमच्या जर समान असतील तर आता दशांश नुसार आता लहान मोठेपणा ठरवायचा. मग दशांशच्या पुढे काय दिलेलं आहे बघा बरं? 4 5 आणि दशांश चिन्हाच्या पुढच्या जे संख्या आहेत ते वाचन करत असताना 4 5 असंच म्हणा. ह्याला 45 म्हणत नाही. हा पाठीमागल्या संख्येला तुम्ही म्हणू शकता 10 म्हणू शकतात, परंतु पुढचे जे आहे ते सुटे अंकच वाचायचे. ह्याला 2 3 म्हणा, ह्याला 9 8च म्हणायचं आणि दशांश चिन्ह हे खालच्याच बाजूला द्या. हे जर दशांश चिन्ह तुम्ही जर असं दिलात तर याचा अर्थ गुणाकाराचा होतो. हे 9 गुणिले 9 होतो मध्यभागी जर ते दिलेलं असेल तर. म्हणून हे अशा पद्धतीनं आहे. तर हे दशांश जे आहे ते काही असं दिलेलं आहे. आता पूर्णांक संख्या जे आहेत ते म्हणजे हे का 10 10 दिलेत. इथं 45 आहेत, इथं 6 आहेत. मग ह्याला काय करायचं? लहान मोठेपणा समान स्थळ तयार करायचे. इथं किती झाले? तर 4 5 म्हणजे थोडक्यात 45 इथं 60. आता समान झाल्यास 10 10 तर दोन्हीकडे सारखेच आहेत. 45 मोठे का 60 मोठे? त्याला तसं 45 60 म्हणत नाही, तुम्हाला समजावं म्हणून मी म्हणतोय. तर निश्चितच 60 मोठे आहेत म्हणून तुमचं हे चिन्ह या ठिकाणी बसतंय. समान स्थळ तयार करायचं आणि त्याच्यानुसार लहान मोठेपणा तयार करायचं. कारण मुद्दाम असं एक गायब करून देतात. त्याच्यानंतर पुढचं बघा 10.21 आहे आणि 10. त्या ठिकाणचं 203 असं काहीतरी दिलेलं आहे. तसं 10.21च म्हणतात, 10.2033च असं म्हणतात. मग तुम्हाला ह्याचं लहान मोठेपणा काढायचं असेल तर काय करायचं? समान स्थळ तयार करायचं. इथं 3 आहेत दशांशच्या पुढे, इथं पण 3 द्या. आणि आता बघायचं की बाबा लहान कोणतं मोठं कोणतं आहे. बघा आता 10.210 आणि इथं पण 10.203 आहेत. मग मोठं कोणतं आहे? हे आहे. म्हणून लक्षात ठेवायचं हे अशा पद्धतीचं चिन्ह द्यायचं.
त्याच्यानंतर हा बघा, आता याच्यामध्ये आता कुठलं चिन्ह बसतंय ते समान स्थळ तयार करा. हे का इथं 2 आहेत, इथं पण 2 घ्या आणि हे का हे इथं बरोबरचं चिन्ह, कारण दोन्हीही या ठिकाणचे सारखेच आहेत. हे दशांश संख्यामध्ये लहान मोठेपणा ठरवत असताना दशांशच्या पुढे समान स्थळ घ्यायचे तर पुन्हा लहान मोठेपणा ठरवायचा, या पद्धतीनं जायचं. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा आता. चला पुढचा प्रश्न देतोय, सोडवा सगळ्यांनी. कंप्लीट वह्यामध्ये प्रत्येकाने त्या ठिकाणी कंप्लीट करून घ्या. हा प्रश्न समोर आहे, कमेंट मध्ये मला उत्तर सांगा. व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा असं म्हणलंय. व्यवहारी अपूर्णांकात मग काय करावं लागेल बघा. सुरुवातीला सोपे आहेत, नंतर लक्षात येईल तुम्हाला. व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर म्हणजे 60 हे का याला 100 म्हणायचं. काय म्हणायचं? 60/100 म्हणायचं. म्हणजे दशांशच्या पुढे 2 आहेत, ह्याला सरळ 2 असतील तर छेदामध्ये 1च्या पुढे 2 शून्य द्या आणि आता याला कटवून घ्यायचंय. आता म्हणजे काय होणार आहे बघा बरं. आता हे कटवलं, याचे 3 याचे 5 म्हणजे 3/5 आलं. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा, कारण सोपा आहे. पुढचा प्रश्न बघा आता. हे व्यवहारी अपूर्णांक म्हणल्यानंतर असं संक्षिप्त करायचं, नुसतं 60/100 नाही बरं. आणि दशांश संख्या म्हणलं असतं तर पॉइंट मध्ये घ्यायचं. बरेच जण आणखीन ते काहीतरी वेगळं पण सांगून आले. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. हा सुद्धा प्रश्न बघा, सगळे प्रश्न टाकलेले तुमचे. मग ह्याला काय करायचं? 1.25 असं दिलेलं आहे. हे पॉइंट म्हणजे 125 छेदामध्ये इथं जे ठेवायचे ते म्हणजे 100 ठेवायचे. आणि आता याला संक्षिप्त करायचं. 25 चौक 100, 25 पाचा 125. हे 4 ला 4, 4 एक 4 आणि 1 5. जर अंशाधिक असेल तर त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कन्वर्ट करा. छेदाधिक असेल तर ते तसंच ठेवा, परंतु अंशाधिक असेल तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करा. हे क्लास 2 पर्यंत प्रश्न टाकलेले. आता बघा, दशांश संख्येमध्ये रूपांतर करा. मग काय करायचं दशांश संख्येमध्ये रूपांतर? बघा, 2 स्थळ पाठीमागे हो का 0.45 हे दशांश संख्येमध्ये रूपांतरित करायचं. नेक्स्ट पुढचा प्रश्न. यांची आता बेरीज अपेक्षित आहे मला. चला बेरजा करून घ्या आता आणि कमेंट मध्ये मला उत्तर सांगा. बेरीज पहा किती जणांचे येते बेरजा. आता इथून पुढे सुरुवात झालेली आहे. सोपे सोपे होते म्हणून फास्ट सांगितलं. आता दशांशच्या पुढे हो का ह्याची मांडणी बघा. दशांशच्या पुढे जास्तीत जास्त 2 स्थळ आहेत आणि पाठीमाग 3 आहेत. मग ह्याला मी असं लिहू शकतोय 0.01.000. पाठीमाग 2 आहेत का? 2 आहेत. पाठीमाग 3 आहेत हो का. आणि पुढे जे आहेत ते म्हणजे जास्तीत जास्त 2 स्थळ आहेत. मग 2 स्थळामध्ये हो का हे कन्वर्ट झालं. आता ह्याला मी असं सुद्धा लिहू शकतोय हो का 0.01 आणि दशांश पुढे देत असताना 1 हो का अधिक आहे. ह्याला म्हणत असताना काय म्हणायचं? 0.11 आणि हो का हे आणि हे 0 आणि ह्यालाच घेत असताना 111 म्हणजे 111.11 त्या ठिकाणी म्हणू शकतात. म्हणजे हे का? कारण पुढे कुठं ना कुठं कामाला येईल तुम्हाला. दशांशच्या पुढे आणि दशांशच्या पाठीमाग समान स्थळ तयार करायचे. पाठीमाग जास्तीत जास्त इथं हो का 3 होते म्हणून हो का पाठीमाग इकडे प्रत्येक संख्येला दशांशच्या माग 3 स्थळ हो का. इथं पण प्रत्येक संख्येला दशांशच्या पाठीमाग 3 स्थळ तयार करायचे. तर एकच मिनिट, 3 स्थळ तयार करायचे. तर म्हणजे 0.0.1.11 आणि हो का हे या पद्धतीनं आलं. हे म्हणजे हे झाले हो का. हे म्हणजे या ठिकाणी हे ठेवलेले आहेत हो का. हे जे आहेत ते म्हणजे इथं समोर ठेवलेले आहेत आणि याला म्हणजे असं ठेवलेलं आहे. आणि असं एकदा मांडणी केली की पुन्हा नंतर सोडू शकतात. किंवा तुम्ही ह्याला डायरेक्ट असं पण ठेवू शकतात. पॉईंटच्या खाली पॉईंट 1 म्हणजे 1.0 हायेस्ट 2 आहेत हो का 2. आता हे हो का हे पॉईंटच्या खाली पॉईंट हे आहेत ते 1 आहेत. याच्या पाठीमागे हो का 1 हे किती येतं 1 आहेत आणि 111 किती येतं 1 आहेत. हो का हे 2 आहेत हो का हे 3 आहेत. हे जे आहेत ते 4 आहेत. हे 2 आहेत हे 1 आहेत. या प्रश्नाचं उत्तर 124.32 अशा पद्धतीनं सोडून घ्यायचं. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा.
या प्रश्नाचं उत्तर बघा कमेंट मध्ये. बेरजाच आहेत आणि सोपा आहे, पाहून घ्या. 100 या ठिकाणी 5 आहेत, पुन्हा नंतर 21.05 आहेत. बघा दशांशच्या खाली दशांश, पुन्हा हो का 0.3 आहेत आणि पुन्हा हो का 0.236 आहेत. ही मांडणी बघा. आणि जिथं काही लक्षात येत नाही ना त्या ठिकाणी हे ठेवून द्यायचं. हो का इथं 0 ठेवलंय, 0 ठेवलंय, इथं पण 0, इथं पण 0, पुढे म्हणजे काय नाही म्हणजे ठेवता येते. हो का हे 6 ला 6, हे झाले 8, परत हे 5 आणि 5 10, परत झालं 1, हे का हे 2 झालेत, हे 2 झालेत, हे का हे 1 झालं. 122.068. चला व्हेरी गुड. नेक्स्ट पुढचा प्रश्न. हा समोर प्रश्न आहे बघा. या प्रश्नाला आपल्याला सोडवायचं आहे. कशा पद्धतीनं बघा. आता ह्याला प्लसचं चिन्ह ठेवलंय. हे का हे प्लस आहे 34.28 आणि हे मायनस त्या ठिकाणी 14.29 आहेत आणि मायनस 34.28 आहेत. आणि ह्यांची बेरीज 8 2 16 आणि 1 17, परत 1 2 2 4 आणि किती 5, परत 4 आणि 4 8, हे झाले 4, हे झालं मायनस. आता हे आहेत आणि हे आहेत, हे मोठं आहे हे लहान आहे, म्हणून ऋण 48.57 आहेत आणि हे जे आहेत ते म्हणजे 34.28 आहेत. आणि यांची काय करायची आपल्याला वजाबाकी करायची. वजाबाकी करत असताना हे 2 म्हणजे 9 आलेत, परत देऊन टाकला. 3 आहेत, हे का हे 2 आहेत, परत या ठिकाणी 4 आहेत, हे का हे 1 आहेत, हे मायनस ऋण 14.29. व्हेरी गुड. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. कारण सोपे आहेत, फक्त हिंट देतोय नेमकं कशा पद्धतीनं. चिन्ह सारखे असतील, हे सारखं असलेलं एकच होतं प्लसचं. हा प्रश्न बघा. आता कंटिन्यू करा. हा प्रश्न सोपा आहे. आठवा पटवण्यास सांगा. किती सेकंदात उत्तर सांगतात बघा. करेक्ट आहे. हे डायरेक्ट कट करायचं होतं. हे काय हे आणि हे म्हणजे उत्तर आलं ऋण 198.673. व्हेरी गुड. त्याला सोडवायची गरज नव्हती. आलं. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. काय सोपा आहे. चला नेक्स्ट पुढे. हा घ्या योग आहे आणि कमेंट मध्ये मला उत्तर सांगायचं. याचं कमेंट मध्ये मला उत्तर सांगा. कारण सोपा होते म्हणून जरा थोडस स्किप करून पुढे नेतोय. हे प्लस आहेत, प्लस 19.27 आणि प्लस 23.4 प्लस जे आहेत ते 19 पुढे काय नाही म्हणजे 0. आहे ऋण 27.123 ऋण 12.4 आणि ऋण 29.1. हे 3 आहेत, हे 2 आहेत, हे 6 आहेत, दशांश आहेत 9 9 18, परत 1 आलेले आहेत, हे 2 2 4 आणि 1 5 किंवा 6. हे ऋण हे आले ते म्हणजे 7 आलेले आहेत. हे 6 आलेले आहेत. 9 9 18 18 आणि हे 3 21, हातचे आले 2 2 2 4 आणि 1 5 आणि 1 6. आता याला हेच त्या ठिकाणचं मोठं आहे त्याच्यामुळे याच्याच खाली इथं ठेवण्याचा प्रयत्न करू. हे म्हणजे प्लस 61.67 आणि यांची वजाबाकी 3 आहेत. हे 5 आहेत, परत देऊन टाकला. हे 9 येतंय, परत देऊन टाकला. हे 6 येतं. हे 0, हे मायनस. म्हणजे तुमचं उत्तर आलं काय आलं ऋण. बरं ऋण 6.953 मायनस ऋण मध्ये येतं. ठीक आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता काय म्हणतो ते सोपा आहे. चला आता बेरजाबाकी थांबवलंय मी. आता गुणाकार भागाकाराकडे येतोय. बघा हा गुणाकार आहे. सगळे प्रश्न टाकलेले ते प्रकरण तसं सोपं आहे, फक्त त्याच्यापेक्षा आणखीन मी हिंट देऊन पुढच्या टप्प्यामध्ये आहे. फक्त ऋण चिन्ह द्या, ऋण उत्तर येते बरं, धन मध्ये नाही. बरेच जणांनी लिहिलेलं आहे
कदाचित ते लिहित असताना त्या ठिकाणी लक्षात येत नसेल. हा बघा, आता ह्यांचा गुणाकार सरळ पॉइंट नाही म्हणा, यांचा विचारच करायचा नाही. काय आहे? 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4. आता 4 चोक 16 आणि हे 4 चोक 16. 16चा वर्ग किती? 256 आहे. किती पाठीमागे मोजा? 1 2 3 4 5 6. आता हे 3 आहेत. का ह्याला या पद्धतीनं उत्तर काढायचं, सरळ पॉइंट नाही म्हणायचं. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न. किती शून्य आलेत बघा? 3 शून्य आलेत मध्ये. पुढचा घ्या. हा बघा, आता याला काय करायचंय? सरळ पॉइंट नाही म्हणा. पॉइंट नाही म्हणल्यास शेवका 4 गुणिले 5 गुणिले 4 आहे. 5 चोक 20 0, 4 दोन्ही 8 किंवा 20 चोक 80 म्हणा. आता किती पाठीमाग? 1 2 3 1 2 3 आणि हे इथं, म्हणजेच उत्तर 0.0 किती? 8. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. सोडून घ्या, कमेंट मध्ये उत्तर सांगा मला. अडपा लवकर. या प्रश्नाचं कमेंट मध्ये उत्तर सांगा. गुणाकार बेरजा वजाबाकी थांबवल्या तर गुणाकार घेतोय. लहान मोठेपणा सांगितलंय. झालं बघा. आता पॉइंट नाही म्हणा. हो का 205 आहेत गुणिले 105 आहेत गुणिले हो का हे 2 आहेत. पॉइंट नाही म्हणा. हे मागच्या ह्या शून्याला किंमत नाही, मधल्याला किंमत आहे हो का ठेवलेली आहे. आता काय करा, हे 105 आणि 105 त्या ठिकाणी जर म्हणलात तर 210 होतात. म्हणजेच 205 गुणिले 210, 100 आणि 100 200 आणि 5 आणि 5 10. आता हे शून्याला शून्य ठेवा. 21 5 5 दर्शे. परत 10 आलेत. परत या ठिकाणी शून्य ठेवा. परत एक शून्य ठेवला, हातचाला 1 1 दोन्ही 42 आणि 1 43. बघा ह्यांचा गुणाकार जे आलेला आहे तो गुणाकार म्हणजे कसा येते बघा. आता हो का शून्याला शून्य, 21 5 5 दर्शे 10. परत हे शून्य, परत एक आलंय 1 दोन्ही 42 आणि 1 43. हा बघा, आता ह्याचा विचार आता नको, हे डायरेक्ट ठेव काय असं ठेवलेलं आहे. आता किती पाठीमागे यायचेत आपल्याला मोजा? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. एक पाठीमाग शून्य, म्हणजे 0.04305. पुढच्या शून्याला किंमत नसते. ओके चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न. हिंगोली SRPF मधला प्रश्न आहे हा. आता बघा 10चा तिसरा घात 2014 हिंगोली SRPF भरतीतला प्रश्न आहे. 10चा तिसरा घात म्हणजे 1 वरती 3 शून्य, समजून घ्या. 10चा तिसरा घात म्हणजे मग आता इथले 3 कट करायचे आणि हे 3 स्थळ पुढे येतात. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आलं. काय येतं बघा, हे 5,43,21,123 येतं. ते शून्य तितके पुढे जातात ते. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. हा आता ह्याला सोडवत असताना काय करायचं? 2 पुढे जायचे. इथले 2 कॅन्सल झाले, हे 2 पुढे आलेत. म्हणजे 3,000 हे 31,500, 31,000 जे आहेत 31,575 आणि 1 शून्य ठेवून द्यायचं. कारण हे 2 मुळे हे पूर्णांकात झालं. इथलं पॉइंट आहे 2 पुढे घेतले, परंतु 1 शून्य राहिलं होतं, शून्य ठेवायचं. आणि आता ते झालं 3,15,750 झालं. नेक्स्ट, पुढचा प्रश्न. हा बघा, आता याला सोडवत असताना 3 स्थळ पुढे. 3 स्थळ पुढे म्हणजे काय करायचंय बघा बरं. हे इथले 3 शून्य कट करा, हे 3 पुढे आलेत. म्हणजेच हे का या प्रश्नाचं उत्तर हे झालेलं आहे, 9,145.1 झालेलं आहे. चला हा बघा, आता याला सोडवत असताना काय करायचंय का, हे या ठिकाणचं शून्य कटलं, ही संख्या तुमची पूर्णांकात झाली. इथं 3 शून्य आहेत, का इथं 3 शून्य देऊन टाकायचे. म्हणजे तितका आपण पुढे आलोत. ओके चला नेक्स्ट. कारण सोपे आहेत, जिथं अवघड आहे तिथं दमानं सांगतो.
आता बघा हा गुणाकार करायचा आपल्याला. किंमत असलेले शून्य किती आहेत? हे काही किंमत असलेले शून्य आहेत, हे किंमत असलेले शून्य आहेत, म्हणून हे समोर ठेवून घ्यायचं. ओके. आता किंमत नसलेले शून्य बघा, हे काय हे किंमत नसलेले शून्य आहेत, म्हणजे ही संख्या 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 म्हणजे 4चा 4 चौक 16, 4 चौक 16 चा वर्ग म्हणजे 200 किती झाले? 56. आता किती पाठीमागे यायचे मोजा? 1 2 आणि 3. हे का हे 3 म्हणजे इथं येतात, म्हणजेच हे जे उत्तर झालं ते 2560 झालं. 2560. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न. हा प्रश्न बघा. सोपे आहे, त्याच्यामुळे मी काही कमेंट वाचत बसत नाही, व्यवस्थित सोडवा जरा, गडबड गोंधळ करून घेऊ नका. सोपे प्रश्न आहे इथे. हा समोर प्रश्न आहे, पॉइंट न मागे यायचंय. ज्ञानेश्वर काय सोडवलंय ते? पॉइंट न पाठीमागे यायचंय. हा बघा आता हा प्रश्न आहे बाबा, ह्यांचा गुणाकार करायची गरज नाही, ऑलरेडी गुणाकार दिलेले आहे तुम्हाला. बघा बरं इथं गुणाकार दिलेला आहे, ह्यांचा गुणाकार हा येतो. मग हे पॉइंट नाही म्हणलं तर इथल्या संख्येत मग ह्यांचा गुणाकार हाच येणार आहे. इथं जो देत ना यांचा गुणाकार हे का हाच येणार आहे, ऑलरेडी गुणाकार दिलेला आहे. मग आता किती पाठीमागे यायचे? 1 2 3 4. हे का 1 2 3 4 म्हणजे उत्तर तुमचं 1.0816 हे या प्रश्नाचं उत्तर आलं. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. बघा याचं कमेंट मध्ये उत्तर सांगा मला. या प्रश्नाचं कमेंट मध्ये उत्तर सांगा. तिथल्या तिथं दिलेलं आहे, थोडस काहीतरी फिरवण्याचं काम केलेलं आहे त्यांनी. काय फिरवण्याचं काम केले बघा. सांगा, कमेंट मध्ये उत्तर आलं नाही मला. 4.83. बर ठीक आहे, व्हेरी गुड. आता बघा आता काय आलंय बघा, आता या प्रश्नाला कसं सोडवायचंय. आता बघा ह्या दोघांचा गुणाकार त्यांनी ऑलरेडी हो का हे दिलेलं आहे, ह्या दोघांचा गुणाकार. हा गुणाकार हो का इथंच आहे. इथं आता ह्या दोघांचा म्हणजे कुणाचा? इथं येणारे 483 आणि ह्या दोघांचा गुणाकार इथं आहे, परंतु पॉइंट मध्ये ते 4 पाठीमागे आलेत. मग इथले 2 आलेत, म्हणजे इथं किती ठेवावे लागतील? 2. म्हणून उत्तर आलं 4.83. करेक्ट आहे. पहिलं उत्तर सांगितलेलं होतं, तृप्ते मॅडमने सांगितलेलं होतं, श्रद्धा मॅडमनं सांगितलेलं आहे, साक्षी मॅडमना, सगळ्या मुली दिसू लागल्यात. ठीक आहे, पहिले 2-3 जणांचे नाव वाचले बरं, बाकी पण आहेत, विद्यार्थी पण आहेत. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. हो का हा भागाकार आहे, हे डायरेक्ट प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. आठवा लवकर सोडवून घ्या, कमेंट मध्ये उत्तर सांगा मला. आता याला सोडवत असताना कसं सोडवायचं बघा. आता 4.5 भागिले 5 आहेत. आता ह्याला 2-3 पद्धतीनं सोडवता येते, जरा लक्ष द्या रे, लक्ष द्या. हो का 2-3 पद्धतीनं कसं सांगतो. कधीही लक्षात ठेवायचं आपल्याला, पाडा हे जे आहे ना, भाजक या ठिकाणचा भाजक पूर्णांकात पाहिजे, इथला भाजक पूर्णांकात पाहिजे, आणि हे ऑलरेडी पूर्णांकात आहे. मग काय करायचं? डायरेक्ट भागायचं, ह्याला पॉइंट नाही म्हणायचं, डायरेक्ट भागायचं. का 5 1 5, 5 9 45. आणि आता किती पाठीमागे यायचे? एक स्थळ पाठीमाग, म्हणजे 0 पॉइंट किती? 9. आता ह्याची दुसरी पद्धत बघा, याला सोडवत असताना समान स्थळ तयार करायचे. का इथं असं होतं, मग तुम्ही काय करायचं? समान स्थळ तयार करायचे, किंमत न बदलू देता. मग ह्याला जर मी असं म्हणलं तर समान स्थळ होतात, म्हणून 45 छेदामध्ये किती झाले? तर 50 झालेत. आणि ह्याला आता कट करून संक्षेप करत हो का 5 1 5, 5 9 45, 10 चिपटा, एक स्थळ पाठीमाग.
किंवा ह्याला तुम्ही असं सुद्धा सोडू शकतात, हे 4.5 आहे, छेदामध्ये 5 आहेत, अंशातल्याला -1 म्हणायचं, छेदातल्याला जे आहे ते म्हणजे +0 म्हणायचं, कारण अंशामध्येच म्हणजे या ठिकाणच्या भाज्यामधल्याला मायनस म्हणायचं आणि इथल्याला जे म्हणायचं प्लस. यांच्यातला फरक काढा, फरक काढा, -1 आला, हे पॉइंट नाही म्हणायचं, डायरेक्ट भागायचं आहे का, भागल्यास 9 येते. आता मायनस जर म्हणलं तर माग जायचं आणि जर प्लस आलं तर काय करायचं, पुढे जायचं. ह्या दोन गोष्टी क्लिअर करा, म्हणजे पाठीमाग म्हणजे 0. किती 9, या पद्धतीनं ठेवायचं. कळालं? नेक्स्ट पुढचा प्रश्न, तिन्ही पद्धती नीट समजून घ्या, पुढे हे कामाला येणार आहेत तुम्हाला. हा चला, हा प्रश्न बघा. आता मगाचं जे होतं ते म्हणजे कुठं पॉइंट होते, अंशामध्ये, भाज्यामध्ये. आता भाजकात दिलेले आहेत, मग ह्याला परत तिन्हीनं समजावून सांगतो बघा. 0.05 आहे, काय नाही, त्यालाच कन्वर्ट केलेलं आहे. मला हा पाडा पूर्णांकात पाहिजे, आता नाही म्हणून सोडवता येत नसतंय, मग ह्याला पूर्णांकात करण्यासाठी पुढे 2 जायचे, मग इथं 2 पुढे जायचे, पुढे काहीच नाही पॉइंट, म्हणून ह्याच्या पुढे 2 शून्य ठेवायचे, हे झाले पूर्णांकात. आणि भागा आता हो का, 5 1 5, 5 9 45, हे झालं 900. आता ह्याला दुसरी पद्धत कसं मी सांगितलं होतं की बाबा, जिथं कमी आहे तिथं दशांशच्या पुढे समान स्थळ तयार करायचे, इथं जास्त आहेत ना, मग इथं पण जास्ती इतकेच तयार करायचे. म्हणजे काय करतोय बघा, आता लक्षात घ्या, हे झालेत किंमत न बदलू देता कन्वर्ट करण्याची ही पद्धत आहे. आणि जर दशांशच्या पुढे समान समान स्थळ झाले तर सरळ पॉइंट नाही म्हणायचं. आता ह्याला किंमत आली परंतु ह्या शून्याला किंमत येत नाही, म्हणून हे झाले 5, 5 9 45. ह्याची तिसरी पद्धत बघा. आता तिसरी पद्धत नेमकी कशी आहे, हे 45 आहेत आणि छेदामध्ये 0.05 आहेत. याला जे म्हणायचे ते म्हणजे मायनस म्हणायचे 0, याला जे म्हणायचे +2 आहेत, कारण दशांशच्या पुढे 2 होते. यांच्यातला फरक काढला, +2 आला. प्लस जर आला असेल तर पुढे जायचं, मायनस जर आलं तर मागं जायचं. आता सांगितलं होतं. असा एकदा फरक काढला की टेन्शन असते आपल्याला पॉइंटचं, सरळ पॉइंट नाही म्हणा. हे झालं 45, छेदामध्ये 5 आणि याला भागून घ्यायचं काम करा. आता 5 1 5 आहेत, 5 9 45, परंतु याचा विचार राहिलाय, मग हे ना प्लस पुढे जायचे, हे पॉइंट मध्ये आलं नाही, पूर्णांकात आलेत, म्हणून 2 शून्य ठेवायचे. हे 900 900 हो का, हे ना 900 आलंय, हे 900, ते बी 900 आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा, पहिल्यामध्ये बघा हे जे होतं ते पॉइंट मध्ये होतं भाज्य, आता भाजक पॉइंट मध्ये. आता पुढचा प्रश्न बघा, दोन्ही बी पॉइंट मध्ये संख्या तेच आहे, त्याला फक्त फिरवतोय. आता ह्याला परत 3 न सांगतोय, नीट समजून घ्या. ह्याला सोडवत असताना काय करायचंय बघा, पेन लक्षात येतोय का, पेन दिसतोय का बघा त्यानं. हा, ह्याला काय करायचंय बघा, 0.0045 आहेत, हे पण हो का 0.5. मी तुम्हाला आता सांगितलं होतं की बाबा मला हे पूर्णांकात पाहिजे, कारण पाडा ह्याचा म्हणायचा आपल्याला, ह्याचा नाही, याचं काही देणं घेणं नाही. एक पुढे जावा, एक पुढे गेलात, हे झालं पूर्णांकात. मग आता पुढे 0 द्यायची गरज नाही, इथं पॉइंट आहे, एक पॉइंट पुढे जातोय, म्हणजे 0.045 राहते. जरा नीट व्यवस्थित पहा. आणि आता पुढे काय करायचं, याला सोडवत असताना इथं 3 आले तर हेच अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, हे पूर्णांकात आलं ना विषय मिटलाय. हो का, 45 भागिले 5, 5 9 किती येतं 45. आणि आता हे ह्याचा विचार करून 3 पाठीमागे यायचे, तेव्हा 3 पाठीमागे आहेत, 0.009, हे 3 पाठीमागे यायचे. आता नेक्स्ट, आता इथं बघा, आता काय म्हणतो ते 0.0045 आहेत आणि छेदामध्ये 0.5 आहेत. मग आता मला याला सोडवत असताना काय करावं लागेल, लक्ष द्या बरं. मी सांगितलं होतं की बाबा दशांशच्या पुढे समान स्थळ तयार करायचे, मग मी कसे तयार करतोय बघा, 0.045 होते, ह्याला पण 0.5 आहे, दशांशच्या पुढे 4 होते ना, किंमत न बदलू देता मला 4 मध्ये कन्वर्ट करायचे, म्हणजे हो का मी असं म्हणू शकतो. आता हे नाहीत म्हणा, म्हणजे आलं 45 आलं आणि छेदामध्ये आलेत हो का, हे 5000 आलेत. आता ह्याला किंमत आली, बरं ह्या शून्याला किंमत नसते, मग आता काय करायचं, हे नाही म्हणा आणि याला सोडवण्याचा प्रयत्न करा. हो का, हे आणि 5 9 45, 0.00 किती आलेत 9 आलेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता याला सोडवत असताना पुढचा प्रश्न, ह्याला काय करायचंय, आता 0.0045 आहेत आणि छेदामध्ये 0.5 आहेत. आता अंशामध्ये म्हणजेच भाज्यामध्ये किती येतं 4, ह्याला म्हणायचं -4, ह्याला म्हणायचं
+1 फरक जो आला तो म्हणजे -3चा फरक आला आणि -3चा फरक आलाय. सरळ आता याला नाही म्हणा पॉइंट आणि 45 भागिले 5 म्हणा. 5 9 45 याच्या दृष्टीनं पाठीमागं जायचंय. पाठीमागं जात असताना ह्या 9ला 1 म्हणायचंय. म्हणून तिन्ही पद्धतीनं उत्तरामध्ये काही फरक पडला नाही आणि तुमचं उत्तर तेच आलं. आणि इथं तिन्हीच्या तिन्ही पद्धती लिहून घ्या. पहिली बघा, दुसरी काय होते बघा, तिसरा बघा, चौथा बघा. मी 4 उदाहरणं आहेत तेच आकडे घेऊन त्याला फिरवतोय आणि मी ह्या 3 पद्धती तुम्हाला तिथं क्लिअर सांगण्याचा प्रयत्न करतोय. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या. उत्तराशी देणं गेलं नाही, इथल्या पद्धती समजून घ्या. हा प्रश्न बघा आता काय म्हणतो ते 0.45 आहेत आणि छेदामध्ये 0.005 आहेत. मगाच्या प्रश्नामध्ये भाज्यामध्ये जास्ती होते, भाजकामध्ये कमी होते. आता भाजकात जास्त आहेत, भाज्यामध्ये कमी आहेत. आता मला काय करायचं, हे पूर्णांकात पाहिजे. मग ह्याला 2 पुढे आलो की हे 0.5 झालेत आणि हे झाले ते म्हणजे 45 झाले. आता एक स्थळ पुढे आलेत. मग एक स्थळ पुढे आलेत तर काय करावं लागेल आपल्याला, आता ह्याला 450 म्हणा आणि भागिले 5 म्हणा आणि हे 5 9 45 उत्तर आलं ते म्हणजे किती आलं, 9 आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरा ह्याला हे बघा, हे पूर्णांकात घ्यायचंय आपल्याला. हे पूर्णांकात येऊन देणं घेणं नाही आपल्याला भाज्य, हे भाजक पूर्णांकात पाहिजे होता. आता पुढचा बघा, आता याला सोडवत असताना 0.45 आहेत आणि छेदामध्ये 0.005 आहेत. मी काय म्हणलं होतं, समान स्थळ तयार करायचे. हो का, इथं समान तयार केले. 3 3 आहेत, सरळ पॉइंट नाही म्हणा. हे 450 झालं, हे मात्र 5 झालेलं आहे. हे ना आता भागून घ्या म्हणजे उत्तरापर्यंत जाता येईल तुम्हाला. 5 1 5, 5 9 45. हो का, हे उत्तर 90 आलं. ह्याची तिसरी पद्धत बघा, आता 0.45 आहे आणि छेदामध्ये 0.005 आहे. ह्याला -2 आहेत, ह्याला +3 आहेत. यांच्यातला फरक काढा, ते म्हणजे +1 येते. हे नाही म्हणा म्हणजे 45/5, 5 1 5, 5 9 45. हे का, हे 9 आलेत. याचा विचार राहिलाय आपल्याला, म्हणून एक स्थळ पुढे. कारण प्लस आलंय तर आपल्याला पुढे जायचंय, मायनस आलं तर पाठीमागे यायचं असतंय. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता हे 3 पद्धती लिहून घ्या, कारण 3 पद्धती महत्वाच्या आहेत. बाकीचं काही नाही आपल्याला देणं घेणं. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न तलाठी भरती मधला आहे. परभणी का बहुतेक परभणी मधला तलाठी भरतीतला प्रश्न असेल, 15-16 मधला. एवढालेच प्रश्न त्या ठिकाणी टाकलेले तुम्हाला. बघा आता याला सोडवायचंय मला. कसं सोडवायचं बघा, कुठल्या एका पद्धतीनं जाणार. हो का, इथं मायनस, ह्याला -2 म्हणा आणि ह्याला +3 म्हणा. ह्यांच्यातला फरक +1 आलाय म्हणजेच 4256 आहेत आणि छेदामध्ये 7 आहेत. आता याला भागायचंय. 7 1 7, 7 6 42. 2 घेता येत नाहीत म्हणून 0, 7 8 56. आता ह्याचा विचार राहिलाय म्हणून हे उत्तर एवढं नाही तर उत्तर 6080 आलंय. तलाठी भरतीमध्ये टाकलेला प्रश्न समोर आहे तुमच्या. आणि कुठल्याही एका पद्धतीनं, आतापर्यंत मी सांगितलं वेगवेगळ्या पद्धतीनं, आता नाही सगळ्या एकाच पद्धतीनं कुठल्या आहेत. 3 पद्धतीनं मी सांगितले तुम्हाला. चला हा प्रश्न बघा. हे मुंबई SRPF 16 मध्ये किंवा 14 मध्ये कुठं टाकलेला असेल. बघा आता ह्याला सोडवायचंय मला. काय करायचंय आता, अंशामध्ये आणि छेदामध्ये बघा काय होते ते. अंशामध्ये आहेत ते म्हणजे 1 आहेत आणि छेदामध्ये ह्याला भाज्य म्हणायचं, ह्याला भाजक म्हणायचं. भाजकामध्ये जे आहेत ते म्हणजे ह्याला प्लस म्हणायचे. प्लस किती आहेत, 4 आहेत. ह्यांच्यातला फरक काढा, फरक आला +3 आलेला आहे. आणि आता सरळ पॉइंट नाही म्हणायचं, हे पॉइंट घालवण्यासाठी तर असं ठेवलं होतं. फरक काढला की पॉइंट निघून जाते. आणि हो का, 16 1 16, 16 1 16, 3 उरले, 16 2 32, हे आलं 12. आता याचा विचार करा. ह्याचा विचार केलं, हे का, हे 3 आले आणि या पद्धतीनं सोडवायचं. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा. आता चला सोडून घ्या. चला सोडवा. बघा काय म्हणतो ते. कमेंट मध्ये उत्तर सांगा मला. 1 2 3 4 5 ह्याला म्हणायचं -5. 1 2 3 4 याला म्हणायचं +4. ह्यांच्यातला फरक आला -1. मायनस म्हणलं की मागे यायचंय. हे सरळ पॉइंट निघून गेलेले.
25 गुणिले 14 आहेत आणि छेदामध्ये 175 आहेत. आता ह्याला भागून घ्या. आता भागत असताना बघा 25 क 25 25 7 पावणे 200 7 1 7 7 2 14 हे आलं 2 आणि ह्याला सोडवत असताना 0.2 एक माग यायचंय 0.2. व्हेरी गुड. पहिलं उत्तर गणेश, छान. त्याच्यानंतर शेख सरांचं पण आलेलं आहे, साक्षी मॅडमचं पण आलेलं आहे, राहुल सरचं पण आलेलं आहे. एमपीएससी कंबाईन जय सेवालाल काय लिहिले पुढे ते 3. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या. हा प्रश्न बघा. आता जे तुम्हाला दिलेले नाहीत वर्गामध्ये वर्कशीट मध्ये सोडून दिलेले नाहीत असेच प्रश्न मी घेतोय. सांगा या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये सांगा मला. आता अंशात मोजून घ्या. 1 2 3 4 5 हे 5 आहेत आणि ह्याला मायनस म्हणायचं. ह्याला 1 म्हणायची गरज नाही कारण 0 येते. 1 2 3 4 5. आता इथले मोजा 1 2 3 आहेत, तेव्हा हे +3 आहेत. फरक सांगा -2 आहेत. हे नाही म्हणा. हे झालं 49 गुणिले 8 गुणिले 90 आणि छेदामध्ये 56 गुणिले 600 किती 30. आणि आता याला संक्षिप्त करण्याचा प्रयत्न करा. हे कटलं 9 1 9 9 7 63 7 1 7 7 7 49 7 1 7 7 8 56 8 1 8 8 1 8. परत काय आले हे 7 कटलेत बघा. आता काय काय राहिले 7 7 49 7 1 7 1 उत्तर आलं 1. आता ह्याला पाठीमागे यायचंय म्हणून 0.01. बघा किती जण चाललंय. व्हेरी गुड. पहिलं उत्तर सगळ्यात पहिलं शेख सरांचं आलेलं आहे. AB 17 नाव टाकून घ्या आपापलं. साक्षी मॅडमचं पण आलेलं आहे. नाव आपापले टाका रे, काही पण नाव टाकू नका. छान. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. हा प्रश्न बघा. आता याला सोडवण्याचा प्रयत्न करा. मोजा 1 2 3 4 5 6 ह्याला म्हणायचं -6. हे मोजा 1 2 3 4 ह्याला म्हणायचं +4. हे आलं -2. म्हणजे पॉइंटचा विचार कटला. हे पॉइंटचं टेन्शनच घ्यायचं नाही. एकदा असा फरक काढला ना अंशात किती छेदात किती अजिबात नाही टेन्शन घ्यायचं. 15 गुणिले 15 आहेत गुणिले 15 आहेत आणि छेदामध्ये 5 गुणिले 5 गुणिले 5 आहेत. आणि आता याला कटवण्याचा प्रयत्न करा. आता बघा कटवून घ्या. आता 5 1 5 5 3 15 5 1 5 5 3 15 5 1 5 5 3 15 3 3 9 9 3 किती 27. ओके. आणि आता हे 2 पाठीमाग म्हणजे छौका ह्याचा विचार. आता 2 पाठीमाग म्हणजे उत्तर 0.27. हॅलो व्हेरी गुड. पहिलं उत्तर गणेश सरांनी सांगितलेलं आहे. साक्षी मॅडम, बोडके सर, छान. अक्षय काय सोडू लागलात, एक्स्ट्रा होऊ लागलाय. शेख सरांचं चुकीचं झालेलं आहे, लक्ष द्या. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न समोर आहे. अटबा काय होते बघा. आता अंशामध्ये 2 3 4 5 6 याला म्हणायचं -6, याला म्हणायचं +2 म्हणायचं. फरक काढायचं. -4 आलंय. आणि आता हे अजिबात ह्या पॉइंटचं टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि हो का हे 23 गुणिले 29 आहेत. पाडे फक्त थोडे मोठे ठेवलेले आहेत. 23 5 15 आणि 29 5 45. कळत नसेल तर 9चा पाडा 5 येईपर्यंत म्हणा. 9 5 45. हे 3चा पाडा 5 येईपर्यंत म्हणा. 3 5 15 म्हणजेच 5 5 25. पण ह्याचा विचार राहिलाय. मग ह्याचा विचार राहिला तर 0.0025 हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. कारण तितके स्थळ पाठीमाग जात आहेत. छान. गणेश सर, शेख सर, AB, छान, व्हेरी गुड.
ठीक आहे, आपापल्याला पण लक्षात येत असेल की बाबा किती विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर येऊ लागलंय ते. चला हो का, हा प्रश्न आहे, तसाच प्रश्न आहे, मी डायरेक्ट सांगतोय, कमेंट मध्ये सांगा मला. 1 2 3 4 5 ह्याला म्हणायचं -5. 1 2 3 4 5 6 याला म्हणायचं +6. फरक आला +1. हे नाही म्हणा. 36 गुणिले 72 गुणिले 35, 12 गुणिले 9 गुणिले 5. आणि आता याला कटवा कुठं कटत असेल तर. 9 चौक 36, 12 सकूम 72, 5 सत्त 35. आता 6 चौक 24 म्हणा किंवा 7 चौक 28 म्हणा, कशाही पद्धतीनं. 6 चौक 24, 24 सत्त 68 नीचे, 24 गुणिले 7 कळत नसेल तर 7 चौक 28, 7 दोन्ही 14, 15 16 लिहायला लिहिलंय. फक्त आता इथं ह्याचा विचार राहिलाय आपला, म्हणजेच एक स्थळ पुढे जायचंय. उत्तर आलं 1680 आलं. करेक्ट आहे, 1680. नेक्स्ट, पुढचा प्रश्न झालं. पहिलीच्या बी कामाचे नाव. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न. हा प्रश्न सोडवा. चला कमेंट मध्ये उत्तर सांगा. कमेंट मध्ये उत्तर सांगा, काय आलं उत्तर. सांगा कमेंट मध्ये उत्तर, काय वेगळं पण आहे पहा. झालं 0.1. आणखीन बोला लवकर, उत्तर बोला. 0.5. दोन्ही उत्तर चुकीचे आहेत. 0.1 चुकीचं आहे, 5 सुद्धा चुकीचं आहे, 0.1 सुद्धा चुकीचं आहे. काय उत्तर देऊ लागले. चला बघा, आता समजावून सांगतो. बघा कुणाचा प्रश्नाचं उत्तर बरोबर येते बघा. आता अंशात मोजून घ्या. 1 2 3 4 5 ह्याला म्हणायचं -5. छेदात मोजा. 1 2 3 4 ह्याला म्हणायचं +4. फरक आला -1. हे आता पॉइंट निघून गेलेत. हे झालेत 35 गुणिले 1 गुणिले 3 छेदामध्ये 35 गुणिले 15 गुणिले 1. आणि आता याला कटवत असताना कसं कटवायचं बघा. 35 35 कटलेत. 3 1 3, 3 5 15. हे आलं 1/5. याचं उत्तर आलं 0.5. 1/5 म्हणजे 5 नसतं मित्रांनो. 5/1 म्हणजे 5 असते. आतापर्यंत माझे पूर्णांकात येत होते, आता हे प्रत्यक्षात अपूर्णांकात आलेलं आहे. आणि अपूर्णांकात आले म्हणून हे काही या पद्धतीनं ठेवलेलं आहे त्याला. आलं. आता हे काही असं ठेवलेलं होतं. मग आता ह्याचा विचार आणखीन राहिलाय आपला, म्हणून 0.02 हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं. कुणाचं आले बघा पहिलं उत्तर इथं. AB 17 करेक्ट आहे. त्याच्या अगोदर निखिल सरांचा आलेला आहे, निखिल कांबळे सर, व्हेरी गुड. त्याच्या अगोदर सुद्धा कुणाचं आले का. हा, साक्षी म्हणाळे मॅडमचा पण आलेला आहे. त्याच्या अगोदर गणेश सरांचा आलेला आहे. आणखीन त्याच्या अगोदर कोणी आहे का. व्हेरी गुड, छान. नेक्स्ट, पुढचा प्रश्न. हे 0.02 आहे, नुसतं हे नाही, कारण ह्याचा विचार राहिलाय आपला, काहीतरी वेगळं पण होतं ते. हा छान. चला पुढचा प्रश्न घ्या. हा प्रश्न बघा आणि कमेंट मध्ये उत्तर सांगा. हा प्रश्न घ्या आणि कमेंट मध्ये उत्तर सांगा. तशाच पद्धतीचं ठेवण्याचं काम केलेलं आहे मी. वानखेडे सर काय म्हणलेत. लाईव्ह फ्रीच आहे सर्वांसाठी बेटा.
सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार सोबत थांबा, नाहीतर युट्यूब वरती असते, युट्यूब वरती बघितला तरी चालते. बरेचसे विद्यार्थी युट्यूब वर पुन्हा नंतर पाहतात. कंटिन्यू मी गणित घेणार आहे याच पद्धतीनं. चला हे बघा, हा याचं उत्तर काय आलं बेटा कमेंट मध्ये सांगा. 0.02 0.05. ठीक आहे. मागाच्या या प्रश्नामध्ये काय होऊ लागलंय? ठीक आहे बघा, 0.02 म्हणाले, 0.05 म्हणाले. आणखीन पण काही जणाला नाही लक्षात आलं. बघा 1 2 3 4 5 ह्याला म्हणायचं -5. हे बघा 1 2 3 4 ह्याला म्हणायचं +4. हे आलं -1. हे नाही म्हणा. आता हे झालं 36 गुणिले 7 गुणिले 8 छेदामध्ये 6 गुणिले 42 गुणिले 16. आणि आता याला कटवण्याचा प्रयत्न करा. काय कटतंय बघा, 8 1 8, 8 2 16, 7 1 7, 7 6 42, 6 6 36 हे कटतंय. 1/2 म्हणजे आता 2 नाही, 0.1 येते. आत्ताच सांगितलं होतं मी 1/5 म्हणजे 5 नाही, 1/2 म्हणजे 0.5 होतं. ह्याला भागा ना तुम्ही. परंतु ह्याचा विचार आणखीन राहिलाय बाबांनो. हे जे आहे ना, याचा विचार राहिलाय, म्हणून 0.05. बघा कोणाकोणाचं आलं होतं ते, बरेच जणांचं आलेलं होतं 0.05 वगैरे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न चला कंप्लीट करा. काय येते कमेंट मध्ये मला उत्तर सांगा. या प्रश्नाचं कमेंट मध्ये उत्तर सांगा. बाकीच्यांनी प्रश्नाचं उत्तर दुरुस्त करून घ्या. तुम्हाला वर्कशीट मध्ये किंवा वर्गामध्ये जे उदाहरण घेतोय त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त आणखीन जे मला द्यायचे तेच मी या ठिकाणी घेतोय. हे सगळ्यांनी आपापल्या वह्यावरती लिहून ठेवा. ते प्लस हे असे मिळून त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. छान, पुढचं सोडवा चला. आला आता 0.05. बाकीचे विद्यार्थी बघा पुढचे प्रश्न काय येते. या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये सांगा मला. बघा आता याला अगोदर मला हे एवढं सोडवायचंय, बाकीचं काही देणं घेणं नाही. मग किती आहेत अंशात? 1 आणि 2 आहेत. ह्याला म्हणायचं -2. हे मोजा आता 1 2 3 4 5 6 7. ह्याला म्हणायचं +7. ह्याच्यातला फरक काढा. ते आलं ते म्हणजे प्लस त्या ठिकाणचे 5 आलेत, +5 आलेत. आता काय करायचं बघा, आता 1320 आहेत भागिले हे नाही म्हणा. आता हे 24 गुणिले 78 आहेत, छेदामध्ये 12 गुणिले 78 आहेत. हे फरक काढला की पॉइंट नाही, संपला विषय त्याचा. आणि याला आता भागून घ्यायचे. आता हे 78 78 कटलेत, 12 1 12, 12 2 24, म्हणजे 1320 भागिले. आता ह्या दोनचा ह्याचा विचार करायचा आहे आपल्याला. 5 स्थळ काय करायचे, पुढे जायचे. म्हणून इथं बिनधास्त 5 0 पुढे जायचे, पुढे काहीच नाही म्हणून 5 0 देऊन टाका. हे 5 स्थळ आपल्याला पुढे जायचे, कारण त्यांच्यातला फरक काढला होता तो तसा आला होता. आणि ही संख्या म्हणजे या पद्धतीनं भागाकार करायची. 1 2 3 4 5 आणि यांचा भागाकार बघा. आता काय आला भागाकार? हे कटलं, हे कटलं, बेग बे 1 2 3 4 आहेत. आणि परत बेसकुम 12 बेसकुम 12, परत 4 स्थळ पाठीमाग, म्हणजे 0.0066 ह्या प्रश्नाचं उत्तर आलत. किती जणांचं आलंय? पहिलं उत्तर गणेश सरांनी दिलेलं आहे. छान. त्याच्या अगोदर ही श्रद्धा मॅडम न दिलेलं आहे बघा. आणखीन त्यांच्या अगोदर कोणी आहेत का? ठीक आहे, छान. MPSC कंबाईन, छान. केंद्रे राहुल, व्हेरी गुड. हा ते 0.06 लिहिणारे बघा, एक राहिलाय का नजर चुकीनं झाले बघा, लक्षात घ्या. शेख सरांचं पण बरोबर आहे. ठीक आहे, खाली लिहिलेलं आहे तुम्ही. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न बघा.
चला कमेंट मध्ये मला उत्तर सांगा. समोर प्रश्न दिलेला आहे, मला कमेंट मध्ये उत्तर सांगा ह्या प्रश्नाचं काय येते पहा. समोर प्रश्न आहे 400 भागिले 0.4 भागिले 0.05 भागिले 5 असं काहीतरी दिलेलं आहे. कमेंट मध्ये मला उत्तर सांगा. काय आलं कमेंट मध्ये सांगा. 4000. ठीक आहे. चला बघा आता ह्याला सोडवायचं कसं, लक्ष द्या रे बाबांनो. आता याला सोडवत असताना हे का 400, ह्याला काय करायचं, उगाच असं भागण्यापेक्षा छेद 1 असा अपूर्णांकात कन्वर्ट करा सर्वांना. हे का 0.4 आहे ना, मी ह्याला 4/10 म्हणू शकतोय. आणि हे का हे भागिले 0.05 आहेत, हे पॉइंट नाही म्हणा, म्हणजे 5 होते. ह्या शून्याला किंमत नसते, परंतु छेदामध्ये 100 म्हणायचंय. आणि पुन्हा ह्याला भागिले या ठिकाणी 5/1 म्हणायचंय. कारण काही नाही म्हणजे सगळे अपूर्णांकात कन्वर्ट करायचं. जर असे 2 2 3 3 4 4 पॉइंट मध्ये जर दिलं तर असं घ्यायचंय. आणि आता याला सोडवत असताना काय करायचंय हो का, 400 पहिला जशास तसा, दुसऱ्याचा व्यस्त हो का 10/4, ह्याचा सुद्धा व्यस्त करा हो का हे 5, आणि याचा सुद्धा व्यस्त करा, हे किती झालेत 5. आणि आता याला संक्षिप्त करण्याचा प्रयत्न करा. आता संक्षिप्त बघा, आता 4 1 आहे हो का, हे 4 1 4 आहेत. परत याला 5 1 5, 5 5 25 म्हणतो, आणि 25 चोक 100 म्हणतो. आणि आता शून्य राहिलेले 1 2 3. या प्रश्नाचं उत्तर आलं ते म्हणजे 4000 येत आहे. छान, व्हेरी गुड. पहिलं उत्तर दिलं तर एमपीएससी कंबाईन. कोण आहे नाव टाकून घ्या. छान, व्हेरी गुड. श्रद्धा मॅडम न पण सांगितलेलं आहे. पुन्हा त्याच्यानंतर 4000 ते लाईफ काय नाव टाकलात बघा तुमचं. पुन्हा अब्दुल सरांचं पण आहे, साक्षी मॅडमचं पण आहे, किशोर सरांचं आहे. ठीक आहे. चला आता बरेच जणांचं आलेलं आहे. महेश सरांचं पण आलेलं आहे, सचिन सरांचं पण आलेलं आहे. ठीक आहे. बाकीच्यांचं बघा 10,000 1 लाख म्हणू लागलात. कशामुळे म्हणू लागलात बघा, मी समोर मांडणी दिलेले. तर सरळ अपूर्णांकात कन्वर्ट करा आणि पुन्हा व्यस्त करून सोडवायचं. सोपं जातंय तुम्हाला ते. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. चला या प्रश्नाचं कमेंट मध्ये उत्तर द्या. परत दिलेला आहे, कमेंट मध्ये या प्रश्नाचं उत्तर द्या. अंकिता असं काय लिहिले ते 10,000 म्हणून. या पुढचा प्रश्न आहे का, कमेंट मध्ये मला उत्तर सांगा पुढच्या प्रश्नाचं. काय आलं बोला. महात्मा गांधी काय चाललंय. YT मुंडे करिअर अकॅडमी. एक येतं का. ठीक आहे. चला लक्ष द्या हो का बघा काय म्हणतोय बघा. आता याला सोडवत असताना 1.001 आहे, मी ह्याला पूर्णांकात कन्वर्ट करतो. हो का हे 1001 झाले, छेदामध्ये 1 2 3 म्हणजे हो का हे 3 0. कशासाठी लिहिलेत, कारण ह्या दशांशच्या पुढे 3 स्थळ आहेत म्हणून 3 0 दिलेत आणि पॉइंट कट करून घेतला ते. आता परत ह्याला भागिले, आता किती म्हणतोय मी 13/1 म्हणतोय. हो का हे भागिले, ह्याला पॉइंट नाही म्हणायचे म्हणजे 11/, हो का हे 100 झालेत. आणि हे परत हो का 7/, या ठिकाणचे 10 झालेले आहेत. नीट बघा, मी यांना अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता काय करायचंय, पहिलं जशास तसं त्या ठिकाणी ठेवायचंय. काय आहे पहिलं बघा,
1001 छेदामध्ये 1000 आहेत व्यस्त, एक छेद किती 13 व्यस्त, 100 छेद किती 11 व्यस्त, 10 छेद किती 7. आणि याला कुठं कटवत असेल तर कटवून घ्या. आता परत बघा, हे 3 शून्य निकले, 3 शून्य कटवून घेत आहे हो का. हे परत 13 एक 13, 13 सत्ती 91, परत 9 13 सत्ती 91, परत 11 एक 11, 11 सत्त 77, परत 7 एक 7, 7 एक 7, उत्तर आलं 1. परंतु हे पूर्णांकातच आलेलं आहे म्हणून 1 1 जे उत्तर आलेलं आहे ते म्हणजे त्या ठिकाणचं करेक्ट आहे. चला, छान. काय चाललं रे? ते महात्मा गांधी, शीतल शिंदे, काय चाललंय आपलं? नेक्स्ट, पुढचा प्रश्न. शिकण्यासाठी या रे, कुणी तुम्हाला रुपये पण देणार नाही एक्स्ट्रा, कुणाचा प्रचार करू लागला तर. आपलं भलं कुठं आहे ते बघत चला. असता पाठीमाग पुढे उग आपलं येड्यासारखं हिंडत जावा त्या अकॅडमीवाल्याच्याच. आपल्याला यायचं अकॅडमी मधून, आपला आपला स्वार्थ काय आहे ते बघायचं, नोकरी घ्यायची, निघून जायचं. कशाला उग लोकांचे उगच किरापती काढत बसलाव इथं. चला, नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा, याला सोडवत असताना बघा काय म्हणतो ते. हे एक जुना प्रश्न आहे, PSI मध्ये टाकलेला आहे, 2000च्या अगोदरचा टाकलेला आहे हा, मला आजही आठवतोय तो. 0.5 आहेत अधिक, ह्याला काय करायचंय आता, मी ह्याला अशा पद्धतीने मांडणी करतो, समान स्थळ घेतोय. हे तर ऑलरेडी 0.5च होते आणि ह्याला 10/5, कारण समान स्थळ झालेत, 5 दोन्ही 10, म्हणजेच 2 पॉइंट किती म्हणायचं 5. या प्रश्नाचं उत्तर 2.5 आलं. नेक्स्ट. अरे काय कराव रे तुम्हाले, मिस्टर महात्मा गांधी, काय चाललंय? गुरु आहेत का ते? छान आहे ना मग. गुरु गुरुच असतात ना. का उग कमेंट करून बेजार होऊ लागला? सगळे शिक्षक शिक्षक आहेत, सगळे शिक्षक छान असतात, ते पण सर छान आहेत. चला, आपापलं सोडवा. नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न समोर आहे बघा, सोडवण्याचा प्रयत्न करा. 2.5 आहे, 0.05 आहे, अधिक 3.5 आहेत, 0.005 आहे, वजा 4.5 आहेत आणि 0.05 आहेत. बघा, या प्रश्नाचं कमेंट मध्ये मला उत्तर सांगा दोघर पटवण्या. सांगा पटवण्या, लवकर सांगा. चला, आणखीन किती प्रश्न राहिले? 10 प्रश्न राहिलेले आहेत, अडवा लवकर लवकर. बघा काय म्हणतो ते. हे दशांशा पुढे इथं 2 आहेत, काय करू तर समान स्थळ करू हो का, इथंच घेतो हो का, समान स्थळ तयार करू. इथं 3 आहेत ना, हे का इथं पण 3 स्थळ तयार करू. इथं 2 आहेत ना, इथं पण 2 स्थळ तयार करू. म्हणजे ही संख्या काय झाली आता बघा, 250/5 आहेत, अधिक हे 3500 आहेत छेद 5 आहेत, वजा 450 आहेत छेद 5 आहेत. आणि आता यांचा भागाकार करण्याचं काम करू दादा. हे 5 एक 5, 5 5 25 आहेत, 5 एक 5, 5 7 35 आहेत. ओके, आणि हे 5 एक 5, 5 9 45 आहेत. म्हणजे हे सगळे पॉइंट वगैरे कशा पद्धतीने निघून गेलेत बघा ते. आता हे नाहीच म्हणलात की या पद्धतीने झालेत, म्हणजे हे 750 आहेत, वजा हे 90 आहेत. आता 100 वजा केलं की 650 होतात, म्हणजे 600 किती म्हणायचं 60 म्हणायचं, 660. हे 40 आणि पुढचे 50, म्हणजेच त्या ठिकाणचे उत्तर येतंय 660 येत. ओके, चला नेक्स्ट. व्हेरी गुड, छान. चला नेक्स्ट. येथे कोण आहे रे, त्यांना हे कर, ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून दे, उगा डिस्टर्ब करू लागले. कोण आहे ते बघते. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न घ्या. हा सोडवा चला.
हा सोडवण्याचा प्रयत्न करा. हा पण सेम तसाच आहे, फक्त बेरजा बेरजा म्हणलेले आहेत त्या ठिकाणी. चला माझं शिक्षण 4थी नापास आहे मी. चला घ्या प्रश्न घ्या. या प्रश्नाचं उत्तर बघा. 0.02 छेदामध्ये 0.2 आहेत. आता ह्याला इथंच काय करतोय, कन्वर्ट करतोय. इथं 2 आहेत, इथं 2 आहेत, इथं 3 आहेत, हो का इथं 3 आहेत. आता इथं 1 2 3 4 आहेत, 1 2 3 आणि इथं 1 4 म्हणतोय. आता काय झालं बघा, आता हे नाही म्हणा म्हणजे 2/20 झालंय. मगाचा आणि या प्रश्नामध्ये फरक काय बघा, हे 3 आहेत आणि हो का हे 30 आहेत, अधिक हे 4 आहेत आणि हे 40 आहेत. कळालं? कळालं काय म्हणतोय बघा. आणि आता याला सोडवत असताना काय करावं लागेल बघा. आता हे बे एक बे आणि बे एक बे आहेत, म्हणजे एक आलं. आता परत 3 1 3 3 1 3 आहेत, 4 1 4 आणि 4 1 4 आहेत, म्हणजे एक स्थळ पाठीमाग 0.1 आणि हे 0.1 आणि हे 0.1 आहे. आणि ह्या सगळ्यांचं उत्तर 0. किती येतं 3 येतं. बघा किती जणांचं आलंय. व्हेरी गुड, छान. 0.3 0.3 हे त्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. हे जे अवांतर बोलते त्याला ते ब्लॅक मध्ये टाकून दे. चल पट्टमन्या लवकर बघ कोण कोण आहे ते. नेक्स्ट पुढचा प्रश्न. मला एवढे कंप्लीट करायचे बेटा आणि आपला हा विषय क्लोज करायचा आहे. बघा हा प्रश्न आहे, मला कमेंट मध्ये उत्तर सांगा काय येतं ते. बघा कमेंट मध्ये उत्तर सांगा मला कोण कोण आहेत ते. बघ त्याला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून दे. चला चला प्रश्न पुढचा बघा. अवांतर बोलू नका, प्रश्नाकडे लक्ष द्या, त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा. समोर प्रश्न आहे बघा काय काय आहे ते सांगा. उत्तर सांगा कमेंट मध्ये. 0 म्हणू लागलेत. कशाचं 0 म्हणू लागलेत? चला राहुल चव्हाण झाले ते. आता पुढचं घ्या. आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट मध्ये हवे. 20 आलं. बर आणखीन ते कोण ते शीतल शिंदे वगैरे कोण कोण आहेत ते ब्लॅक मध्ये टाकून दे त्यांना. चल लवकर अटप पट पट पट. हा बघा मी काय म्हणतोय ते लक्ष द्या. या प्रश्नामध्ये बघा काय आहे. ह्याला सोडवत असताना कॉमन घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं कॉमन काय आहे, हे बेरीज आहे. का इथं बेरीज आहे आणि इथं वजाबाकी आहे. आणि ह्याच्यामध्ये जर गुणाकारात दिलेला असेल आणि संख्या जर सारखी असेल तर कॉमन घेता येते. काही कॉमन आहे बघा. का इथं काय कॉमन आहे, वजाबाकी मध्ये 48 48 कॉमन आहे. नीट समजून घ्या. आता मग आता याला सोडवत असताना काय करायचं. 9.6 आहेत आणि कंसामध्ये 5.8 आहेत, अधिक 4.2 आहेत. तेव्हा इथं अधिकचं चिन्ह आहे, हे मध्ये अधिकचं ठेवलंय आणि राहिलेलं कॉमन का दोन्हीचं बाजूला ठेवलेलं आहे. आता याला सोडवत असताना छेदामध्ये बघा काय झालंय. 4.8 हे कॉमन घेतलेत आणि मध्ये पुन्हा 5.9 आहेत आणि 4.9 आहेत. हे बघा काय झालं ते. आता पुढे सोडवत असताना याला लक्ष द्या. आता काय म्हणतो ते, यांची आपल्याला काय करायचे आता बेरीज करून घेऊ. बेरीज जी आली ती म्हणजे काय येते बघा. 9.6 आहेत. आता असं जर कॉमन घेतलात ना ते डायरेक्ट तुम्ही कटू शकतात. 48 दोन्ही 96 म्हणजे याचा विषय मिटला. हे 2 आलेत ते विनाकारण घेण्याची काही गरज नाही. आणि हे इथं टाकून घ्या म्हणजे 60 आणि 60 म्हणजे त्या ठिकाणी 10 हे येते 10 येते. आणि याला जर त्या ठिकाणी सोडून घेतलात हे तर 2 गुणिले 10 आले आणि छेदामध्ये यांची जर वजाबाकी केला तर 1 येते. म्हणजे उत्तर जे येणार आहे ते म्हणजे 20 येणार आहे. बघा बरं किती जणांचं आलंय 20 उत्तर. छान, व्हेरी गुड.
झालं? काय ग बाई शीतल शिंदे, काय चाललंय तुझं? हम्म. बस ना, तुझं बघ आता, कामधंदा बघ. का उगं लोकांच्या जाहिराती करू लागलेस? आपापलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. मला लय बोलता येते खूप. हम्म. हम्म. आणि हे असले चमचेगिरी केल्यानं काही पास होत नसतंय बरं. हे असेच माग पुढे हिंडणारे असते चमचे. आपलं आपलं शिकायचं, पुढे जायचं. हम्म. तुला काय आमंत्रण दिलं होतं का? चिठ्ठी दिली होती का मी तुला, ये बाबा ये म्हणून इकडं? हा, नालायक कुणी करली. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न. हा प्रश्न आहे समोर बघा, आणि याला सोडवण्याचा प्रयत्न करा बघा. चला कमेंट मध्ये उत्तर सांगा मला. चला, 21 सख्ख 26 म्हणजे 2 स्थळ पाठीमाग, म्हणजे हे असं झालेलं आहे. आणि बारचोक 48 आहेत. बारचोक 48 म्हणजे 0.48 आहेत. आणि छेदामध्ये याला सोडवत असताना 4 दोन्ही 8 आहेत, म्हणजे 0.08 आहेत आणि 0.05 आहेत. आणि आता यांची वजाबाकी करून घ्या. आता यांची वजाबाकी बघा किती आले. ह्याच्यामधनं हे वजा करायचे, म्हणजेच काय झालं बघा. आता हे आलेत 8, परत देऊन टाकला 12 आहेत, 6 7 8 6 7 हे देऊन टाकलाय. यांची वजाबाकी आहे. 12 मधनं 5 गेलेत बघा, 5 6 7 78 0 म्हणजे 0.78 आणि छेदामध्ये 8 आणि 5 13 म्हणजे 0. हे 13 78, कारण हे -2 होतं +2 होतं, हे म्हणजे 0 आहे. याचं उत्तर आलं ते म्हणजे 6 आहे. ओके, आलं का रे? कमेंट मध्ये उत्तर सांगा मला, कमेंट मध्ये उत्तर. 6 आलं. ओके, छान. 6 उत्तर आलेलं आहे बघा. आणि अंकिता मॅडमचं आलेलं आहे, सूर्यवंशी सरांचं पण आलेलं आहे, अमित सरांचं पण आलेलं आहे. याच्या अगोदर कुणाचं आले का 6? बघा, नाही आलं. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न. हा प्रश्न आहे बघा, याला सोडवण्याचा प्रयत्न करा. चला, समोर प्रश्न आहे. 0.5 आहे, यांची वजाबाकी करा. हो का, हे 0.5 आहेत, 0.5 आहेत, 9 10 11 म्हणजेच 2. कोणते 2? पूर्ण 2 गुणिले 2 आहेत. बेदोनी 4 4 पंचे 20, एक स्थळ पाठीमाग, म्हणजे उत्तर 2 आलाय. आलं का पुढच्या प्रश्नाचं 2 उत्तर? पुढच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 2 आले का बघा. झालं? चला उत्तर. छान. नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न आहे बघा, यांच्या बेरजा वगैरे करून घ्या. काय येते पहा बेरजा. 3.45 आणि परत 3.84 आहेत. हे 9 आलेत, हे 12 परत 1, म्हणजेच हे आलं 7.29. आणि हे भागिले जे आलेले ते म्हणजे 0.081 आहेत. आता समान स्थळ तयार करून सोडवला तरी चालतंय. हो का, इथं 3 आहेत, इथं 3 आहेत, म्हणजे हो का हे झालंय असं. ह्याला 9 न वगैरे 27 न वगैरे भागा, आणि जर येत नसेल तर 9 न भाग होता. 9 9 81, 9 8 72, 9 1 9,
परत 919 9981 म्हणजेच उत्तर तुमचं जे आलं ते म्हणजे 90 आलं. आले का पुढचं बघा 90 उत्तर. ठीक आहे, 2 झालं. पुढच्या प्रश्नाचं उत्तर बघा. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा बघा, बेरीज आहे, गुणाकार आहे, वजाबाकी आहे. 3 क्रिया या ठिकाणी सांगण्याचं काम केलेलं आहे. ठीक आहे, हा चला छान. 90 उत्तर आलेलं आहे. सूर्यवंशी सरांचं आलेलं आहे, बोडके सरांचं आलेलं आहे, साक्षी मॅडमचं आलेलं आहे. छान. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा आता याला सोडवायचं आहे. काय करावं लागेल आपल्याला बघा बरं. नियमानुसार मला हे का या पद्धतीनं कंप्लीट करायचे. हे 0.04 अधिक यांचा गुणाकार. हे नाही म्हणा, 4 चोक 16 16 चोक 64 किती पाठीमागं बघा, 1 2 3 4 म्हणजे 0 0 16 चोक 64 हे 4 स्थळ पाठीमागं आहे का. 4 चोक 16 16 चोक 64 1 2 3 4 हे आणि मायनस 0.004. आता यांची बेरीज करायची. काय होते बघा, 0.0464 हे इथं बसते तेव्हा का 04 म्हणजेच या पद्धतीनं झालंय. आणि आता यांची वजाबाकी करायची. 0.004 आणि ह्याला हे का हे 4 म्हणा, ह्याला 2 म्हणा, हे 4 म्हणा, 0 आहे 0 आहे. या प्रश्नाचं उत्तर 0.0424. व्हेरी गुड, छान. हा चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. 46. चला सोडवा. सेम याच्या सारखाच आहे, पाठीमागल्या सारखाच आहे बघा. कारण मला उद्या आणखीन एक नवीन प्रकरणाला सुरुवात करतोय, त्याच्यामुळे हे कंप्लीट करून घेऊता. 9.5 छेदामध्ये 0.05 अधिक 1.15 छेदामध्ये 0.023 वजा 7.2 छेदामध्ये 0.03. आणि आता याला समान स्थळ तयार करून घ्या म्हणजे सोपं जाते. इथं 2 आहेत ना, इथं 2 आहेत, इथं 3 आहेत ना, इथं 3 आहेत, इथं 2 आहेत ना, इथं 2 आहेत. इथं उत्तर आलं 950/5 आलं, इथं 1150/23 आलं आणि इथं 720/3 आलं. आता याला सोडवण्याचं काम करू. 5 1 5 5 9 45 23 5 आणि परत 3 2 6 3 चोक 12 म्हणजेच याला सोडवत असताना 240 आलेत आणि वजा 200 या ठिकाणचे 40. उत्तर किती आलं? 0. छान, पहिलं उत्तर आलंय ए बी. छान, काय काढलात तुम्ही उत्तर? 0.424 अगोदरच आहे का? ठीक आहे, छान. लाईव्ह व्हिडिओ 25. व्हेरी गुड अमित, छान. छान, व्हेरी गुड. टेंगडे सर, पुन्हा ए बी 17. ठीक आहे, आता बाकीचे येऊ लागलेत. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न यांचा गुणाकार आहे बघा आणि बेरीज पण दिले. गुणाकार आणि बेरीज आहे. सांगा मला कमेंट मध्ये, मला उत्तर सांगा या प्रश्नाचं. कमेंट मध्ये उत्तर सांगा. चला, हा झाला प्रश्न. आता पुढे चला, पुढे चला. मला कमेंट मध्ये मला उत्तर हवं याचं. $2.67. ठीक आहे, आणखीन $2.67. बर बघा, हे इथं कॉमन आहे बघा, लक्षात घ्या. काय कॉमन आहे? हे आणि हे कॉमन आहे.
7.5 आणि आता मध्ये काय करायचं 0.31 आहे आणि अधिक याला म्हणायचं 0.69 म्हणायचं. नीट बघा रे, हे दोन कॉमन होते बघा, बाकीचे लक्ष द्या आता. मग आता 7.5 आहेत गुणिले यांची जर बेरीज केला तर 1 येते. 1.00 म्हणजे 1 येते, म्हणजे उत्तर 7.5 येतं. काय सोडू लागले अक्षय सर? सूर्यवंशी सर करेक्ट आहे. हा, कारण कॉमन कसा कॉमन घेतलाय ते बघा ना. कॉमन घेतलाय त्याच पद्धतीनं पुढे कंटिन्यू करायचं होतं. कॉमनचा प्रश्न होता. हा चला 48 इथं पण बघा बरं काय कॉमन आहे का, दिसू लागले बघा, कॉमन कॉमन दिसू लागलाय. चला सोडून घ्या, कॉमन दिसू लागले, परत कॉमन आहे, सेम तसाच दिलेला आहे, सोडून घ्या. मधल्यांची फक्त बेरीज वगैरे करायची. मला कमेंट मध्ये उत्तर सांगा बरं, मला कमेंट मध्ये मला अपेक्षित आहे. चला सांगा, कमेंट मध्ये उत्तर सांगा पुढच्या प्रश्नाचं. बघा परत ह्याच्यामध्ये कॉमनच होते बघा. कसे कॉमन होते? हा कॉमन आहे, हा कॉमन आहे आणि हा कॉमन आहे. म्हणजे 6.5 कंसात 2.1 अधिक 4.7 अधिक 3.2. आता 6.5 गुणिले आता काय होणार आहे बाबांनो, हे किती म्हणजे 8 आणि 2 10 परत 0 परत 1 4 आणि 4 8 9 10 10.0 म्हणजेच किती 10, म्हणजे 6.5 गुणिले 10 याचं उत्तर आलं 65 आलं का? छान, पहिलं उत्तर 25 लाईव्ह व्हिडिओ. छान, व्हेरी गुड. काय करू लागला तुम्ही? 65. त्यांचा तो मोबाईल क्रमांक आहे रे, त्याच्यामुळे ते तसं म्हणलं. ओके चला, बाकीच्यांचं बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा, परत तशाच पद्धतीचा आहे. 3.8 3.8 आणि 3.8 काय घेतलेत ते बघा. चला सोडवा आणि कमेंट मध्ये मला उत्तर सांगा. सोडून घ्या, कमेंट मध्ये मला उत्तर अपेक्षित आहे. बघा काय करायचं याला बघा. आता हे कॉमन आहे, हे कॉमन आहे आणि हे कॉमन आहे, बेरदान वजाबाकी 3.8 कंसात 4.2 अधिक 4.5 वजा 0.7 हे असं झालेलं आहे. आता यांची बेरीज 4 आणि 4 8 3.8 गुणिले कंसात 4 आणि 4 8 म्हणजे 8.7 वजा 0.7 म्हणजे हे गुणिले हे घेतल्यानंतर काय येतं रे बाबांनो 8 कटले ना. मग आता यांचा गुणाकार 8 8 64 परत 6 8 त्रिक 24 24 अधिक 6 30 एक स्थळ पाठीमाग म्हणजे 30.4 आलं का रे? बघा छान, पहिलं उत्तर, व्हेरी गुड. लाईव्ह व्हिडिओ 25, छान, हुशार आहे बेटा तू. प्रवीण, त्याच्यानंतर सूर्यवंशी, वानखेडे सर, ठीक आहे, छान. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा, शेवटचा प्रश्न कंप्लीट करा. शेवटचा प्रश्न, 50 प्रश्न घेतलेत मी आज आणि कालावधी फक्त मला वाटतंय 1.25 तास. 1.25 तासामध्ये 50 प्रश्न मी शिकवलेत. तुमच्यासाठी खूप महत्वाचे हे कंप्लीट करून घेतलेत. हा शेवटच्या प्रश्नाचं उत्तर सांगा. 2.002 अधिक 7.9 वजा चौकट कंसात 2.8 वजा हे जे झालेले आहेत ते म्हणजे 3 म्हणजे 0.3.6 मधून 3 म्हणजेच 0. किती राहते? 6 राहते. आहे 0.6 हे आता चौकट कंस
साधा कंस सुटलाय. आता याला सोडवायचं आहे. आता 2.002 अधिक 7.9 वजा यांची वजा बाकी 2.2 आणि आता याला सोडून घेऊता. 2.2 आलेला आहे, यांच्या बेरजा करून घेऊता आणि वजा बाकी करून घेऊता. म्हणजे 7 आणि 2 हे झालेत 9.902. हे बघा इथलं हे इथं बसतोय आणि पुढे 02 येतंय आणि ह्याचं उत्तर आता 2.2 म्हणजेच 207 हे जे येणार आहेत 7 प्लस 7.702. हे असं कसं कटेल? 0.02 आहेत आणि इथं 0.2 आहेत म्हणून तुम्हाला सोडवावं लागेल त्याला. बघा सोडून घ्या काय म्हणतो ते. हा माझा शेवटचा प्रश्न आहे, सांगितलेला आहे बोर्डावरती, समजून घ्या जरा. ठीक आहे, आलेला आहे. सर्वांना गुड नाईट. इथं थांबतोय मी. उद्या आपण परत कंटिन्यू करू. छान.